कोपरगावात स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी। कोपरगाव शहर व तालुक्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करून नागरिकांच्या शंका व भीतीचे निरसन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगावच्या वतीने महावितरण MSEDCL च्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 4 जुलै 2026 रोजी दिलेल्या या निवेदनात राज्यभरात सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या मोहिमेबाबत नागरिक, शेतकरी, व्यापारी, लघु उद्योजक तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम, भीती आणि नाराजी निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होईल, प्रीपेड पद्धतीमुळे आर्थिक ताण वाढेल, तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागेल अशा विविध शंका नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महावितरणाने स्मार्ट मीटर योजनेबाबत पुरेशी जनजागृती न करता मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे। नागरिकांच्या भावना, हित आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून महावितरणाने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या सूचनेनुसार आज आम्ही MSEB वर काही कार्यकर्त्यांसमवेत आज मोर्चा आणला होता। मोर्चा आणण्याचं कारण हा जो MSEB चा गलथानपणा चालू आहे की घरात कुणी नसताना सुद्धा स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे। माझ्या हनुमान नगर भागामध्ये शेकडो घरांमध्ये घराची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बदलवले आणि ते स्मार्ट मीटर जोपर्यंत त्याचं बिल भरलेलं आहे तोपर्यंतच ते चालणार आहे। जर मला सांगा, आमचा स्लम एरिया आहे, काही लोक अशिक्षित आहे, त्या लोकांना कसं कळणार लाईट आपली गेली म्हणून? जर लोकांचं बिल जर भरण्यासाठी 1-2 दिवस इकडे तिकडे झाला तर घरातली लाईट जाते, त्या लोकांनी करायचं काय? आज शाळेमध्ये जाणारे मुलं अभ्यास करतात, याचा परिणाम त्या युवा पिढीवर होतोय, याचं भान या MSEB ला राहिलेलं नाही। म्हणून आज आम्ही सर्वांनी एक विनंती केली का जे मीटर बसवलेले, स्मार्ट मीटर जे बसवले ते स्मार्ट मीटर परत काढून घ्या आणि जे पहिले जुने मीटर होते ते मीटर बसवा आणि तुम्ही ज्या एजन्सीला काम दिलेलं असेल ते जे वायरमन असतील त्यांना एक समज द्या, अन्यथा आमचे कार्यकर्ते त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही। कारण ज्यांच्या घरात तुम्ही मीटर बसवत्या तुम्ही त्यांनाच दादागिरी करता। जर एखादा मनुष्य जर म्हणत असेल का हे माझं स्मार्ट मीटर लावू नका इथं, तरी तुम्ही त्याला दादागिरी करता, पोलीस स्टेशनची भाषा करता। मी सांगतो तुम्हाला, जर परत असं झालं आणि मला जर एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला तर मी जो पण वायरमन असन, जो पण तिथं कोणी मीटर बसवण्यासाठी येत असन त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही। आणि लवकरात लवकर जर ते बसवलेले मीटर जर काढून इथं आणले नाही आणि जुने मीटर जर दिले नाही, जसं वाल्मिक भाऊनी सांगितलं तसं आम्ही इथं होळी करू त्या मीटरची। अहो, आम्ही नागपूरला गेलेलो असताना आमचे मित्र संजय नगर भागातले नंदू भाऊ कोपरे यांच्या घराला कुलूप असताना त्यांनी बदलून टाकलं मीटर। हे काय चाललं? म्हणून आम्ही कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात जर तुम्ही हे मीटर जर नाही बदलवले तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। कारण जनतेच्या हितासाठी आम्ही सदैव 24 तास रस्त्यावर उतरण्याची भूमिका ही आमदार आशुतोष दादांची। काम करत आलो, काम करत राहू जनतेसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्याला निवेदन देण्यात आलं आहे, काय नेमकं आपलं? आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आपल्याकडे स्मार्ट मीटर बद्दल निवेदन दिलेले आहे। त्यांच्या मागण्या आपण स्वीकारलेल्या आहेत आणि त्यांचं निवेदन हे आपण वरिष्ठ कार्यालयात त्याच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवून देऊ। असं देखील आरोप केले जात आहेत का कोणती पूर्व सूचना नाही देत आहे स्मार्ट मीटर बसवले जात आहे बळजबरीने? आपल्या कोपरगाव शहरामध्ये NCC मार्फत स्मार्ट मीटर बदलले जात आहेत। आपण त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत का घरी कुणी असल्यावर मीटर बदला आणि लोकांना त्याबाबत स्मार्ट मीटर बाबत जागृती करून ते मीटर बसवण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे।
शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे का संमती घेणं गरजेचं आहे, मात्र कुठल्या प्रकारची नागरिकांची संमती, 20 ग्राहकांची संमती घेतली जात नाही महावितरण. संमतीची नियमावली आपण आता तुम्हाला जे शासनाने वेळोवेळी GR आपल्याला पाठवलेले आहेत, आपण त्याची कॉपी तुम्हाला देऊ. आपण जे पण भारताचे गॅजेट्स आहेत स्मार्ट मीटर बाबत त्याचे पण गाईड्स तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ. त्यामध्ये संमतीचा विषय अजून असा काही दिलेला नाहीये त्याच्यामध्ये. आणि काल पण अधिवेशनामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरला परवानगी घ्या असं सांगितलेलं आहे. तुमचं आपण उत्तर दिलेलं विधानसभेत. ठीक आहे, आपण ते पाठवून देऊ वरती. स्मार्ट मीटर बसवू नका. ठीक आहे. आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही शहर व सर्व ग्रामीणचे पदाधिकारी MSCB या ठिकाणी एक जे कोपरगाव शहरामध्ये व ग्रामीणमध्ये जे स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आपण बघितलं असेल काय आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली कोणत्याही त्या घराचं कन्सर्न न घेता, त्या घराची परमिशन न घेता या ठिकाणी ते स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि ज्या लोकांना माहितच नाही का आपल्या घराचं मीटर बदललेलं आहे, त्या लोकांना ज्यावेळेस बिल येतं ते त्यांच्या लक्षात येत नाही का मागचं बिल आपल्याला 1000, 1200, 1500 रुपये येत होतं, आता ते डायरेक्ट 4, 5, 6 हजार रुपये येते. तर लोकांच्या मनामध्ये खूप मोठा हा संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि MSCBनी त्यांचं काम चांगलं करावं अशी आमची या ठिकाणी त्यांना विनंती आहे. का ज्या लोकांचं तुम्हाला कन्सर्न असेल स्मार्ट मीटर बदलण्यासाठी तुम्ही त्यांचा पहिले कन्सर्न घ्या. आणि जे मीटर आमचं असं म्हणणं आहे का हे मीटर चुकीचे, कारण की एकदम अव्वाच्या सव्वा अशा पद्धतीचं बिल या ठिकाणी येत आहे. त्याच्या विरोधात आज आम्ही आमचे वाल्मिक भाऊ विजू भाऊ यांनी आता तुम्हाला सांगितलं का जर हा MSCBने या स्मार्ट मीटरवर काही कारवाई केली नाही तर नक्कीच या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी होईल. आणि आपण बघितलं असेल मी कोपरगाव शहरामध्ये आपण गेल्या कित्येक दिवसापासून त्या मेंटेनन्सच्या नावाखाली ते खूप लाईट बंद करायचं काम चालू आहे. एवढासा पाऊस पण आला तर लगेच लाईट बंद, 2-2, 4-4 तास लाईट आपल्या कोपरगाव शहराची निघून जाते. आणि दर शनिवारी त्यांनी 2 फेडर केलेले, अर्धा भाग ह्या शनिवारी बंद असतो, अर्धा भाग त्या शनिवारी बंद असतो. आमचं म्हणणं नाही त्यांना का तुम्ही मेंटेनन्स करू नका, पण काहीतरी तुम्ही लिमिट करा. तुम्ही त्याचा टाइम पिरियड किती आहे, तुम्ही 11ला लाईट बंद करता डायरेक्ट 5 वाजता लाईट चालू करतात किंवा 6 वाजता लाईट चालू करतात. एवढा 7-7, 8-8 तासाचा जो डिफरन्स आहे तो कुठेतरी कमी करून तुम्ही लोकांना या ठिकाणी विचार करायला पाहिजे. व्यापारी आहे, बाजारपेठ आहे, बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन जाते, याच्यानी लाईट नसल्यानंतर गिराईक येत नाही. हा सगळा विचार या ठिकाणी MSCBने करायला पाहिजे. यासाठी आज आम्ही MSCBला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. नक्कीच आता अधिवेशन मध्ये कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेबांनी या ठिकाणी तो मुद्दा मांडलेला आहे. आणि नक्कीच आम्ही तुम्हाला सांगितलं ना, जर कोपरगाव MSCBने या ठिकाणी जर त्याचा विचार केला नाही तर आम्ही यांच्यावर सगळ्यात मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू. शनिवार घेतले आतापर्यंत ट्री कटिंगच्या नावाखाली घेतले एवढ्या दिवसाचं तुमचं काम कामावर होत नाही. दर शनिवारी तुम्ही अर्ध गाव बंद करता, ह्या शनिवारी अर्ध गाव इकडचं बंद, ह्या शनिवारी अर्ध गाव इकडचं. बाजारपेठ आहे, जर लोकांचे इन्व्हर्टर सुद्धा निघून जातात ना त्याच्यामुळे त्याची नाही आपल्याकडे फक्त शनिवारच आहे का, त्यामुळे आपण मेंटेनन्स करू शकतो. आणि मेंटेनन्स करावंच लागेल ना, त्याच्यात सप्लाय चालू आहे. मेंटेनन्स शनिवार आहे, बरोबर आहे. तुमची सुट्टी कसं काय? नाही आम्ही आहे ना, ऑफिसला सुट्टी ना, आमची कुठं सुट्टी म्हणतोय आम्ही नाही सुट्टीवर, आमची ऑफिसला सुट्टी आहे ना. तुम्ही नाही आम्ही त्यांचं ऑफिस हे नाहीये, त्यांचं समजलं ऑफिस इथं आले. विषय असा ना, तुम्ही समजून घ्या, मेंटेनन्स करायलाच पाहिजे. आम्ही म्हणत नाही, लिमिट आहे ना काहीतरी. नाही आता शनिवारी बरं तुमचे मेसेज बघा, तुमच्या गावातला तुम्ही टाकलेले मेसेज बघा, गेल्या किती महिन्यापासून तुम्ही मेंटेनन्सच्या नाव खाली तर शनिवारी लाईट बंद. पण आता ट्री कटिंगच नाही ना मेंटेनन्स आपल्याकडे, काही तारा पण बदलावं लागतात आपल्याला, काही लूज करावं लागतं. एकच काम नाही ना आपल्याकडे फक्त ट्री कटिंग करायचं. ते व्हायला पाहिजे ना. आपल्याकडे गावात जवळपास 100 ते 150 डिपे आहेत, एवढे पूर्ण गावात तारा फिरलेले आहेत, सगळ्याचं मेंटेनन्स करायला वेळ लागणार ना तो.
आणि पण 5 ते तास आमचं- करतो आपण फक्त. आमचं म्हणणं ऐका ऐका ना, ऐका ना एक मिनिट, माझं बी ऐका परिस्थिती. आमचं ऐकत नाही. तुम्ही 5 तास बंद करा आम्ही म्हणणं नाही पण मग तुम्ही दर शनिवारी तोच विषय टाकता ना काय? हो, मग maintenance करा. महिन्यातून एकदा केलं काय वाटत नाही ना काय? महिन्यातून एकदा केलं तर सप्लाय चालेल का? मला सांगा, सप्लाय चालणार नाही ना. आता पावसा पाण्याचा सप्लाय चालायला पाहिजे तो. बरं का साहेब, थोडा थोडा पाऊस कॉन्ट्रॅक्टर आहे, पण कसं आहे, कॉन्ट्रॅक्टरकडे माणसं आहे, पण दरवेळेस आपण एकच फिडर बंद करतो. आज आता त्या भागातलं बंद केलं, इकडचा चालू आहे. एका वेळेस एकाच ठिकाणी काम करता येईल ना आपल्याला. कमीत कमी करता. हो. स्मार्ट मीटर बद्दल सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीणची लाईट आहे 7:30 ते 9 बंद करतात. नाही त्याचा तो लोड नेमका कमी झाल्यावर महिलांच्या बंद होईल. स्वयंपाकाचा याचा त्याचा गरज मानदारच स्वयंपाक करणार का महिला? हा, तुम्ही सांगा ना, बरोबर आहे का नाही, माझं आता काय, उन्हाळा जास्त असल्यामुळे विजेचा निर्मिती कमी झालेली होती, त्याच्यामुळे तो बंद होता. आता बंद होत आला ना, काही ठिकाणी बंद झाले, बंद होत आहे. कधी प्रॉब्लेम तो बंद होऊन जाईल. तुम्ही जर संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस स्मार्ट मीटर संदर्भात माननीय आमदार अशोकदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वजण इथं मोर्चे घेऊन आलोय. आमचा एकच विषय आहे का स्मार्ट मीटर ज्या वेळेस आमच्या भागात म्हणजे शहरात पण बदलले, तालुक्यात पण बदलले, पण जो आमचा प्रभाग क्रमांक 14 मध्ये जो स्लम एरिया आहे तिथे लोकांना त्यांनी विचारलं नाही का मीटर बदलायचं का नाही बदलायचं, त्याची कारण सांगितलं नाही, काही नाही. ते आले, मीटर बदलून गेले आणि त्या मीटरचं कोणाला काही कल्पना नाही का लाईट बिल किती येतं. आवाज 6 लाईट बिल आलंय त्याचं. आमच्या भागामध्ये गोरगरीब लोक राहतात, त्यांच्या एखाद्याला तर पहिले जुनं मीटर 400-500 बिल येत होतं, आज तेच बिल 4,000-5,000 येत आहे. मग याचे कारण काय? हे मीटर खराब आहे सगळ्यात महत्वाचं. आणि याची काही कल्पना न देता यांनी लोकांना सांगितलं का तुम्हाला आता तुम्ही जर नवीन मीटर घ्यायचं असेल तुम्हाला पुढे पैसे लागतील. या कारणाने त्यांनी लोकांनी मीटर बदलले आणि ते लाईट बिल एक तर जास्त येतं. जास्त लाईट बिल आल्यानंतर लोकांना कळत नाही तर काय करायचं काही नाही. त्याच्यानंतर ते 4-5 दिवसानंतर ती लाईट आहे ना ऑटोमॅटिक बंद होती. ते बिल बंद होती. लोक आमच्या घरी चका मारत्या का बा आमचं लाईट का बरं बंद झाली. तर लोकांना प्रत्येक सांगावं लागतं का तुम्ही लाईट बिल भरा आणि ते करा. मग ते लाईट बिल भरायची कधी त्यांची परिस्थिती नसती. आमचा जो भाग आहे तो स्लम एरिया भाग आहे. तर MSCB एकच विनंती आहे का तिने जे मीटर बसवले ते तुम्ही बदलून टाका. नाही बदलले तर ते आम्ही सेम मीटर घेऊन होळी करू त्या मीटरची.